Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn types of adverb clauses. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण क्रिया विशेषण उपवाक्य आणि त्यांचे प्रकार बघणार आहोत. सो द फर्स्ट टाईप इज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. सो व्हॉट इज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम? इट डिस्क्राइब्स when or for how long something has occurred or will occur. जे एखादं कार्य किती वेळा झालं आहे किंवा कधी होणार आहे, जे वेळेच्या बाबतीतली जी क्लॉज जे क्रिया डिस्क्राईब केली जाते त्यावेळेस हे ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम असते. ते ओळखायची कशी? तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आर इंट्रोड्यूस्ड बाय सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स whenever, 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 while, after, before, since, etc. तर आता आपण उदाहरणं बघूया. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, when you have finished your work, you may go. आता यातलं you may go ही आहे मेन क्लॉज आणि आता ही ॲडव्हर्बियल क्लॉज कुठली आहे? तर ती आहे when you have finished your work. म्हणजे जाण्याची क्रिया कधी होणार आहे? तर तुझं काम झाल्यावर तू जा, असा त्याचा अर्थ होतो. तर तुझं काम होईल तेव्हा. आता कार्य जे आहे, क्रियापद जे आहे ते आहे गो, आणि त्याला जर आपण व्हेन हा प्रश्न विचारला तर त्याचं जे उत्तर आहे ते येतं when you have finished your work. सो दॅट दिस इज ॲडव्हर्ब क्लॉज. हे क्लिअर झालं. आता ते व्हेन या शब्दाने स्टार्ट झालेलं आहे विच इंडिकेट्स टाईम. सो दिस इज ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम. नेक्स्ट वाक्य बघू. आय विल डू इट वेन आय थिंक फिट. आय विल डू हे परत वर्ब आलं आणि त्यामुळे वेन आय थिंक फिट हे आहे ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम. अजून एक बघूया. बिफोर यू गो ब्रिंग मी सम वॉटर. यातलं आता ब्रिंग मी सम वॉटर हे आहे मेन क्लॉज. आता क्रियापद कुठलं आहे? तर ब्रिंग, आणणे. हे ब्रिंग कधी करायचं आहे? तर बिफोर यू गो. सो बिफोर यू गो इज द ॲडव्हर्ब क्लॉज आणि सिन्स बिफोर हे टाईम दाखवतं, वेळ दाखवतो, त्यामुळे बिफोर हा जो शब्द आहे तो वेळ दाखवत असल्यामुळे ही आहे ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम. पुढचं वाक्य. आफ्टर द लॉ हॅज बीन पास्ड दिस फॉर्म ऑफ क्राईम सीज्ड. CEASED. सीज्ड म्हणजे संपलं. आफ्टर द लॉ हॅज बीन पास्ड. आता आफ्टर द लॉ हॅज बीन पास्ड ही आहे ॲडव्हर्ब क्लॉज, कारण ते काय दर्शवतं? तर हे क्राईम कधी संपलं? तर जेव्हा लॉ पास झाला तेव्हा. आणि आफ्टर हा जो शब्द आहे तो टाईम दाखवतो. दॅट्स वाय दिस इज ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम. नाव नेक्स्ट इज देर वॉज सायलेन्स ॲज द लीडर स्पोक. तर यात देर वॉज सायलेन्स कधी? तर ॲज द लीडर स्पोक. दॅट इज वाय as is the word which denotes this is adverbial clause of time. Next sentence. I have not been well since I returned from Madras. I have not been well कधीपासनं? since I returned from Madras. तर since I returned from Madras ही आहे adverbial clause of time. का? कारण सिन्स हा शब्द वापरला गेलेला आहे. कधीपासून? तर जेव्हापासनं मी मद्रासहून आलो किंवा आले. सो हिअर ऑल्सो दिस इज ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम. नाव नेक्स्ट इज ॲनिमल्स
आर क्यूट व्हाईल दे आर यंग. आता ह्या वाक्यात व्हाईल दे आर यंग ही ॲडव्हर्बियल क्लॉज आहे आणि सिन्स व्हाईल डिनोट्स टाईम वी कॅन से दॅट इट इज ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाईम. आता अजून आपण बघूया ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस बघूया. हे काय दाखवतं तर इट डिस्क्राइब्स वेअर समथिंग हॅज ऑकर्ड ऑर विल ऑकर. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस जी आहे जागेच्या संदर्भातली हे जे क्रियाविशेषण उपवाक्य आहे ते काय दर्शवतं तर वेअर समथिंग हॅज ऑकर्ड ऑर विल ऑकर स्थान दाखवतं. अँड इट इज इंट्रोड्यूस्ड बाय सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स व्हेन अँड व्हेअरॅज. आता आपण उदाहरण बघूया. आय हॅव पुट इट व्हेअर आय कॅन फाइंड इट अगेन. कुठं पुट केलं आहे मी व्हेअर आय कॅन फाइंड इट अगेन. सो व्हेअर आय कॅन फाइंड इट अगेन इज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. व्हेन व्हेअर हे जे शब्द आहेत ते स्थान दाखवतात. आता दे कॅन स्टे व्हेअर दे आर. याच्यात दे कॅन स्टे व्हेअर दे आर. त्यामुळे हे पण आहे ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ प्लेस. आता ही लेड द कॅराव्हान व्हेरेवर ही वॉन्टेड टू गो. कॅराव्हान ही एक व्हेकल असते. सो ही लेड द कॅराव्हान व्हेरेवर ही वॉन्टेड टू गो. यात व्हेरेवर हा जो शब्द आहे तो दाखवतो ही आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. तर अशी ही काही उदाहरणं आहेत. आज आपण पाहिलं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. सो आय होप दिस टॉपिक इज क्लिअर टू यू अँड दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू. धन्यवाद.